बानूशी माझा विवाह झाला, त्यानंतर बराच काळ लोटला. असे अनेक प्रसंग आले जेव्हा म्हाळसाला ती कोण आहे हे कळण्याची चिन्ह दिसत होती. पण नाही, तिला ते कळलं नाही. बानूला देखील ते कळलं नाही. पण आता लवकरच त्या दोघींनाही आत्मज्ञान होणे आवश्यक आहे. कारण जोवर ते होत नाही तोवर हे अवतार कार्य संपणार नाही. नारायण नारायण. यावे मुनिवर यावे. स्वर्गलोकी आपले स्वागत असो. आज इथे येण्याचे प्रयोजन? आपल्याशी बोलावे, कुशल मंगल पाहावे आणि निघावे, एवढेच कार्य होते देवेंद्र. मुनिवर, इथे स्वर्गलोकी तर सर्व क्षेमकुशल आहे, पण इतरत्र काय चालले आहे याचा वृत्तांत आपल्याकडून जाणून घेण्याची उत्सुकता आहे. भ्रमण करता करता ज्ञानकण वेचावेत आणि ते सर्वत्र वाटावेत, यातला जो आनंद असतो तो अद्भुत असतो देवेंद्र. प्रस्तावना अधिक होते असं वाटत नाही? जेजुरी गडावर अर्थात प्रति कैलासावर मल्हारी चरित्राचे आख्यान सुरू आहे हे आपण जाणतात. होय. आता त्या आख्यानात आपण जे युद्ध केले त्याचे वर्णन येणार आहे. मी इथे स्वर्गलोकातूनच ते श्रवण करेन. नारायण नारायण. आणि मुनिवर, माझ्या युद्ध कौशल्याचे, पराक्रमाचे आणि ज्या धैर्याने मी दैत्यांना सामोरा गेलो त्याचे अत्यंत रसभरीत असे वर्णन आपण कराल याची मला शाश्वती आहे. जे जसे घडले ते ते तसेच्या तसे कथन करण्याचे माझे कार्य आहे. परंतु देवेंद्र, एक विचारायचे होते. बानू ही आपली कन्या आहे. तिच्या बाबतीत इतके सगळे घडून सुद्धा आपण गप्प का? तिच्यासाठी आपल्याला काहीच करावेसे नाही वाटले? असं कसं म्हणता आपण मुनिवर? आम्ही काहीच केलं नाही असे आपल्याला वाटते? आम्ही तर चंदनपुरीत प्रत्यक्ष जाऊन तिची भेटही घेऊन आलो. हो, हे ठाऊकच नव्हते. तिने आमच्या समवेत स्वर्गलोकी राहावे असे हवे असा प्रस्तावही आम्ही तिला दिला आणि तिने तो धुडकावून लावला. हे तिने चुकीचेच केले नाही का? देवेंद्र, ती स्वर्गलोकात आली असती तर जेजुरीशी तिचा संपर्क तुटला असता. तो आताही उरलाय कुठे? तिला जेजुरीगड सोडायला सांगितला हे आपल्याला ज्ञात आहे. त्याचबद्दल मी सांगायला आलो आहे. श्री खंडेरायांनी बानूला आदिशक्तीची उपासना दिली आहे आणि बानूने ती उपासना सुरूही केली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची फळेही दिसू लागली आहेत. श्री म्हाळसा देवींना या उपासनेमुळे काहीतरी जाणवू लागले आहे. हे अद्भुत आहे. याचा अर्थ लवकरच दोघींनाही गतजन्माचे स्मरण होण्याचा संभव आहे. नारायण नारायण. मला प्रस्थान करायला हवे. आख्यान आहे. यावं मुनिवर. आणि मुनिवर, इथे येऊन हा वृत्तांत दिल्याबद्दल धन्यवाद. येतो मी. राजवाड्यात सुरू असलेलं आख्यान ऐकण्यासाठी जेजुरीतूनच नाही तर दूरवरून अनेक भाविक भक्तिभावाने येत असतात. सगळीकडे नेहमी प्रसन्न वातावरण असतं. देवी, नुसतं आख्यान सुरू असतानाच नव्हे तर नेहमीच सर्वत्र जेजुरीत प्रसन्न असं वातावरण असतं. साक्षात श्री खंडेरायांचं वास्तव्य आहे म्हटल्यावर वातावरण प्रसन्न असणारच. श्री खंडेरायांच्या भक्तांना देखील त्यांचं दर्शन झाल्यावर ते आनंदी असतात. मी म्हाळसाला समजवलं, त्या गड सोडून जात नाही म्हणाल्या. हे शुभ संकेतच मानायला हवेत. हो, आणि कुणीतरी आपली आठवण काढत आहे
ह्याची जाणीव त्यांना होते आहे. हा देखील शुभ संकेतच म्हणायला हवा. अर्थात देवी, सत्यापर्यंत पोहोचण्याच्या मार्गातला हा खरोखरच एक शुभ संकेत म्हणावा लागेल. या मल्हारी चरित्रात आता एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे.